कांचना आहे. मी दुसरीत आहे. माझ्या नावाचा अर्थ होतो सोने. आकाशात असे सुंदर म्हटले जाते. नाव दिव्या. गुड. माझे नाव वैष्णवी आहे. माझ्या नावाचा अर्थ देवी पार्वती आहे. माझे नाव थोरा आहे. मी तिसरीत आहे. माझ्या नावाचा अर्थ मोठा आहे. माझे नाव जागृती आहे. माझ्या नावाचा अर्थ जागृत होणे आहे. माझ्या नावाचे अर्थ देव किंवा परमेश्वर होते. नाव ईश्वरी. तनुजा आहे. मी इयत्ता चौथीमध्ये आहे. मी तुम्हाला माझ्या नावाचा अर्थ सांगते. माझ्या नावाचा अर्थ होते शरीर आणि ज्या नावाचा अर्थ होते जन्म. माझे नाव तनिष्का आहे. माझ्या नावाचा अर्थ तन आणि मन लावून देवाची भक्ती करणे याचा अर्थ तनिष्का आहे व दुसरा अर्थ म्हणजेच सोन्याच्या देवीची पुत्री कन्या म्हणजेच तनिष्का. नमस्कार, माझे नाव सोनल आहे. माझ्या नावाचा अर्थ स्वर्ण म्हणजे सोने असे म्हटले जाते. माझे नाव पूजा आहे. माझ्या नावाचा अर्थ देवाची पूजा, आपल्या मनातले देवाला पूजा अर्पण करणे याला पूजा म्हणतात. माझे नाव यश आहे. यश नावाचा अर्थ यश नावाचा अर्थ संस्कृत भाषेतले एक आढळणारे नाव आहे. त्याचा अर्थ सक्सेस होणे आणि श्रीमंत असा होतो. माझे नाव समर्थ आहे. माझ्या नावाचा अर्थ सामर्थ्यवान किंवा सक्षम. मी इयत्ता चौथीत आहे. माझे नाव संस्कृती आहे. मी इयत्ता 6वी शिकते. माझ्या नावाचा अर्थ सभ्यता परंपरा असा आहे. माझे नाव आराध्य आहे. माझ्या नावाचा अर्थ पूजनीय असा होतो. तर माझे नाव मानवी आहे. माझ्या नावाचा अर्थ मानवशास्त्रीय किंवा स्त्री असा होतो. रुपाली आहे. रुपाली नावाचा अर्थ सुंदर सुंदर होता आहे. माझे नाव वैष्णवी आहे. माझ्या नावाचा अर्थ भगवान विष्णू की भक्त. दिव्या. दिव्याच्या नावाचा अर्थ आकर्षक सुंदर देवी होत आहे. नमस्कार, माझे नाव रक्षा आहे. माझ्या नावाचा अर्थ राग चंद्रमा सुरक्षा असा आहे. नावाचा अर्थ प्रकाश प्राप्ती आहे. माझे नाव नयन आहे. माझ्या नावाचा अर्थ डोळे आहे. नमस्कार, माझे नाव प्रतीका आहे. मी इयत्ता 7वीत शिकतो. माझ्या नावाचा अर्थ चिन्ह असा होतो. माझं नाव यश. मी 7वीला आहे. माझ्या नावाचा अर्थ यशवंत किंवा यशस्वी. माझं नाव आहे प्रिन्स. माझ्या नावाचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. प्रिन्स म्हणजे राजपुत्र. नमस्कार, माझे नाव अर्णव आहे. मी तुम्हाला माझ्या नावाचा अर्थ सांगतो आहे. माझं नाव नदीचं नाव एकच आहे. माझं नाव अर्णव आहे. मी तुम्हाला माझ्या नावाचा अर्थ सागर आहे. सायली आहे. माझ्या नावाचा अर्थ होतो सावली. माझे नाव ओम आहे. माझ्या नावाचा अर्थ परमात्मा किंवा देवाचे नाव असा होतो.